नितेश राणेंनी परीक्षा केंद्रात बुरखा घालून प्रवेश देऊ नये अशा आशयाचं एक निवेदन दिलेले आहे आपल्याला. नितेश राणेंनी बुरखा घालून माध्यमिक शिक्षण किंवा परीक्षांमध्ये विद्यार्थिनींना प्रवेश देऊ नये असं आहे. काय सांगाल? आपल्याला पत्र दिल्याचं त्यांनी पत्रकार परिषद देखील सांगितलं. कॉपीमुक्त परीक्षा हे मिशन आपल्या शालेय शिक्षण विभागाचं राहिलेलं आहे आणि म्हणून कॉपी कोणही विद्यार्थी करणार नाही याची काळजी विभाग त्या ठिकाणी घेतो आहे. कॅमेरे बसवण्यात आलेले आहेत, पोलीस बंदोबस्त आहे, पर्यवेक्षक तिकडे आहेत आणि या सर्वांच्या माध्यमातून कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. नितेश राणेंनी जे पत्र दिलं ते आपल्याला मिळालं का आणि मग त्याच्यावरती काय कारवाई करणार? मी मागच्या 2 दिवसापासून इकडं मालेगावलाच आहे, परंतु कॉपी कोणीही विद्यार्थी असू दे तो करणार नाही याची विभाग काळजी घेतो आहे. मुख्यमंत्री आणि कॉपी का क्या संबंध है? बुरखा नहीं लगा. मी आता मराठीमध्ये सांगितलं की कॉपी मग ते बुरखावाला असू दे बिगर बुरखावाला असू दे कोणीही विद्यार्थी कॉपी करणार नाही याची काळजी विभाग घेतो आहे. मुख्यमंत्री आणि दोघे उपमुख्यमंत्री आज पुण्यात आहे एका कार्यक्रमाच्या निमित्ताने. पालकमंत्री पदाचा तिला सुटेल. मला वाटतं की मीडियालाच त्याचं जास्त काळजी लागलेली आहे. आम्ही वारंवार सांगितलेलं आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय उपमुख्यमंत्री महोदय वरिष्ठ पातळीवर चर्चा करतील, त्यांना जे योग्य वाटतंय त्याप्रमाणे ते निर्णय करतील. सर्व एकाच व्यासपीठावर एकत्र येणार आहेत. उलट निवडणुकांच्या नंतर सगळे एकत्र आले पाहिजेत. महाराष्ट्राच्या प्रगतीकरता विरोधी पक्षांनी सुद्धा एकत्र आलं पाहिजे, चांगल्या सूचना केल्या पाहिजे. दादा, सलग 5व्यांदा किरीट सोहळा मालेगावात येत आहेत. पहिले बँक घोटाळा, ओट जिहाद घोटाळा आणि आता बांगलादेशी रोहिंग्यांचं प्रमाणपत्र देण्याच्या संदर्भात एक मालेगावात देखील त्याचं काही ग्रुपने असं सांगितलं की बदनामी होते मालेगावची. असं नाही आहे. जर बांगलादेशी लोकांना इथून कोण मध्यस्थी असतील, कोण अधिकारी असतील, यांनी जर अशी कागदपत्र खोटी तयार करून त्यांना भारताचं नागरिकत्व जर तुम्ही द्यायला घेतलं असेल, एक प्रकारे उद्याच्या भारताच्या स्वातंत्र्यालाच हा धोका आहे आणि म्हणून हे ज्याने कृत्य कोणी केले असेल त्याच्यावर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली पाहिजे असं सगळ्यांचं मत असेल. नाही पण SIT आपण नेमलेली आहे, तरी किरीट सोमय्या जे कोणत्याही पदावर नाही आहे तरी ते पुन्हा मालेगाव भारताचे नागरिक आहेत ना. भारताचे नागरिक आहे, पण ते SIT वर त्यांचा भरोसा नाही का? आता त्यांनी जर हा विषय पुढे आणला नसता तर SIT आली असती का? आणि त्यांच्याकडे जर अधिकची माहिती असेल ते SITला देत असतील तर कोणाला वाईट वाटण्याचं काय कारण आहे? SITला देणं वेगळं, पण प्रत्येक ऑफिसमध्ये जाऊन ते स्वतः कागदपत्र चेक करतायत. त्याने जर हा पुढाकार घेतला नसता हे प्रकरण पुढे आलं असतं का? आणि हा प्रकार सर्रास चालू राहिला असता. त्याच्यात काही तथ्य आहे. बिगर तथ्याची कागदपत्र बाहेर येत आहेत. किरीट सोमय्यांना आज विरोध देखील केला जाणार आहे. गांधी पुतळ्यावर काही मालेगावमध्येची नेते निदर्शने करणार आहेत. त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे? त्यांचं असं म्हणणं की मालेगावची बदनामी किरीट सोमय्या करतायत असं त्यांचा आरोप आहे. मालेगावमधनं जर बांगलादेशीयांना, रोहिंग्यांना कागदपत्र देऊन त्यांना इथलं नागरिकत्व दिलं जात असेल याचं समर्थन कोण करू शकतो का? हे देशविरोधी कृत्य आहे. मला वाटतं की या सगळ्या गोष्टी जातीपातीच्या पलीकडे आपण बघायला पाहिजे. जर देशाच्या विरोधातलं एखादं कृत्य असेल त्याचं समर्थन आपण कसं करू शकतो?